KP न्यूजमध्ये मी सर्वांचं आदरणीय महेंद्र साळवी सरांचं खूप खूप स्वागत करतो. आज आपल्याला इथं डायरेक्ट सेलिंग जी इंडस्ट्री आहे, हे इंडस्ट्री नेमकी का आहे, हे इंडस्ट्रीची ग्रोथ का येणाऱ्या काळात कशा पद्धतीने होईल, ह्या इंडस्ट्रीमध्ये प्रॉडक्ट कुठले असले पाहिजे, ह्या इंडस्ट्रीमध्ये करिअर होऊ शकतो का, ह्या इंडस्ट्रीला लोक जे बदनाम नाव केलेत हे कशामुळे नाव बदनाम झालेलं आहे, ह्याची पूर्ण माहिती आज इथे या ठिकाणी मिळणार आहे. माझ्यासोबत आदरणीय महेंद्र साळवी सर मागच्या 35 वर्षापासून डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करत आहात. विशेषतः डायरेक्ट सेलिंगमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी करिअर पण केलेले आहेत. आपण त्यांना विचारणार आहोत की हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री येणाऱ्या काळात कशा पद्धतीने ग्रोथ घेऊ शकते. त्यानंतर विशेष हे जे बेरोजगारीचं प्रमाण हा दिवसेंदिवस जो वाढत चाललेला आहे, हा बेरोजगारीचं प्रमाण ह्या डायरेक्ट सेलिंगमुळे कमी होऊ शकतो का, या सर्व विषयावर आज आम्ही चर्चा करणार आहोत. ज्यांचा अनुभव 35 वर्षाचा आहे, आपण त्यांच्याशी चर्चा करणार. आपण जास्त वेळ न घेता आपण जाऊया सरांकडे. सर, आपलं ह्या चॅनलमध्ये न्यूज चॅनलमध्ये आपलं खरंच मनापासून खूप खूप स्वागत आहे की आपण वेळ दिलात. तर आपण डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीविषयी आज इथं चर्चा करणार आहोत. आपण पहिलं विचारूया तुम्हाला की हे जे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री जी आहे, हे सुरुवात केव्हा झाली या जगामध्ये? ही जी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे, ही जगामध्ये जी सुरुवात झालेली आहे, आजपासून जवळपास 80 वर्षापूर्वी याची सुरुवात झालेली आहे. आणि याची सुरुवात यासाठी झालेली आहे की जे सामान्य लोक आहेत, सामान्य लोकांना पण पुढं जायची इच्छा असते, सामान्य लोक पण स्वप्न बघतात आणि ही स्वप्न पूर्ण करायची असेल तर त्यांना डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमधूनच होऊ शकतात. हे डायरेक्ट सेलिंगची सुरुवात नेमकं भारतात केव्हा झालेली आहे? डायरेक्ट सेलिंग याची सुरुवात भारतामध्ये जर बघितलं तर 1996 साली झाली. 1996 साली एक अमेरिकन कंपनी आहे, या कंपनीने याची सुरुवात केली होती. सर, हे डायरेक्ट सेलिंग हा जो कन्सेप्ट, म्हणजे डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? बरेच लोकांना डायरेक्ट सेलिंग हा कन्सेप्ट अजून क्लिअर झाला नाही भारतीय लोकांना. तर हे डायरेक्ट सेलिंग म्हणजे काय? डायरेक्ट सेलिंगचा एक्झॅक्ट अर्थ जर बघितला तर प्रोडक्ट वितरित करण्याची ही एक पद्धत आहे. आज आपल्या घरामध्ये रेग्युलर रूटीन लागणारे प्रोडक्ट्स हे आपण कुठून ना कुठून तरी घेत असतो, मार्केटमधनं, दुकानातनं, मॉलमधनं. तर ही जी प्रोडक्ट्स आहेत, ही डायरेक्ट सेलिंगमधनं डायरेक्ट कंपनीचे डायरेक्ट कस्टमर हा बेस असतो. म्हणजे एक्झॅक्ट डायरेक्ट सेलिंग म्हणजे प्रोडक्ट वितरित करण्याची एक प्रणाली आहे. सर, आपल्याला माहीत आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये कायदा असतो. जसं मोबाईल इंडस्ट्रीमध्ये कायदा आहे, ऑटोमोबाईल्स इंडस्ट्रीमध्ये कायदा आहे, हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये कायदा आहे, ॲग्रिकल्चरमध्ये कायदा आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये जे प्रॉडक्ट विकतात तिथं कायदा असतो. तसं डायरेक्ट सेलिंगला भारतामध्ये कायदा आहे का? 1996 साली जसं मी सांगितलं की भारतामध्ये इंडस्ट्री सुरुवात झाली. त्या अगोदर भारतामध्ये नॉन बँकिंग क्षेत्रामध्ये बऱ्याचशा कंपन्या काम करत होत्या, म्हणजे इन्व्हेस्टमेंट सेक्टरमध्ये. पण 1996 पासून 2021पर्यंत याला कायदा नव्हता. त्यामुळं बरेचसे लोक याला वेगवेगळ्या नावाने समजून सांगत होते. काही लोक याला नेटवर्क मार्केटिंग करायचे, काही लोक याला मल्टीलेवल मार्केटिंग या नावाने करायचे. परंतु 2021 साली, डिसेंबर 2021 साली या इंडस्ट्रीला भारत सरकारने कायदा लागू केलेला आहे आणि या कायद्याअंतर्गत आज बऱ्याचशा कंपन्या काम करत आहेत. सर, आता डायरेक्ट सेलिंगमध्ये आपण जसं मार्केटमध्ये बरेच दिवसापासून पाहत आहेत, वेगवेगळे प्रॉडक्ट या डायरेक्ट सेलिंगमध्ये आणतात. पण ॲक्च्युली डायरेक्ट सेलिंगमध्ये कुठले प्रॉडक्ट विकले जाऊ शकतात? डायरेक्ट सेलिंग या इंडस्ट्रीमध्ये जे सर्वसामान्य ग्राहक आहेत, कंझ्युमर आहेत, यांना गरजेचे प्रोडक्ट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे ज्यांची गरज भागली पाहिजे, त्या प्रोडक्टचे त्यांना रिझल्ट मिळाले पाहिजेत, ते प्रोडक्ट व्हॅल्यू फॉर मनी असलं पाहिजे, असे प्रोडक्ट असले पाहिजेत. परंतु काही कंपन्या अशा मार्केटमध्ये आहेत की ज्या अशा टाईपचे प्रोडक्ट करतात की ज्या प्रोडक्टची गरज नाही आहे. जे काही प्रोडक्ट तर जादुई प्रोडक्ट असतात, असे प्रोडक्ट पण लोक देतात. पण तसे प्रोडक्ट डायरेक्ट सेलिंगमध्ये नाही आणले गेले पाहिजे. डायरेक्ट सेलिंगमध्ये लोकांच्या गरजेचे, लोकांना रिझल्ट देणारे आणि परवडणारे प्रोडक्ट असले पाहिजेत. जसं तुम्ही म्हणलात की बाबा डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रॉडक्ट रिझल्ट देणारे असले पाहिजे, पण असे काही कंपन्या आपण बघितले की त्याचे रिझल्ट राहत नाहीत. पण यावर कुठले काही कंपन्या आहेत की जे मनी बॅक गॅरंटी देऊ शकतात रिझल्ट नाही आला तर? ज्या काही एथिकल कंपन्या भारतामध्ये आहेत, काही विदेशी कंपन्या आहेत, काही भारतीय कंपन्या आहेत की या कंपन्या मनी बॅक गॅरंटी 30 दिवसाची देतात. परंतु अशा काही कंपन्या आहेत की ज्या प्रोडक्ट
गरजेचे नाही आहेत, जे काही जादुई प्रोडक्ट आहेत अशा ठिकाणी अजिबात मनी बॅक गॅरंटी नसते. परंतु एथिकल कंपन्यामध्ये 30 दिवसाची मनी बॅक गॅरंटी पॉलिसी असते. सर, डायरेक्ट सेलिंग म्हणतं सध्या लोक घाबरतात. एजंट आहे का म्हणतात, स्कीम आहे का म्हणतात, चेन आहे का म्हणतात. असे अनेक लोकांमध्ये प्रश्न आहेत, म्हणून डायरेक्ट सेलिंगमध्ये लोक काम करण्यासाठी घाबरतात. ह्याचे नेमके कारणे काय आहेत? जसं मी तुम्हाला सांगितलं की जगामध्ये याला 80 वर्ष झालेली आहेत या इंडस्ट्रीला येऊन. भारतामध्ये 1996 साली आलं डायरेक्ट सेलिंग या नावाने आलं, परंतु त्यावेळेस याला कायदा नव्हता. म्हणून बऱ्याचशा लोकांनी याला इन्व्हेस्टमेंट प्लॅनमध्ये आणलं, बऱ्याचशा लोकांनी याला जॉईनिंगमध्ये आणलं, बऱ्याचशा कंपन्यांनी, की बाय इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय, की एक अमाऊंट तुम्ही लावा, जॉईन व्हा, मग नंतर तुम्ही खाली लोक जोडा, खाली तुमचं नेटवर्क तयार करा, लोकांचं नेटवर्क तयार करा, म्हणजे ह्याला हेड हंटिंग म्हणलं जातं. असं ज्या ज्या कंपन्यांनी केलेलं आहे, या ठिकाणी 4 लोक जोडल्यानंतर एकाला पैसे मिळतात. म्हणजे 4 लोक ज्यावेळेस जोडले जातात त्यावेळेस एकाला पैसे मिळतात, म्हणजे 4 लोकांना काहीच मिळत नाही. असे बऱ्याचशा कंपन्यांमध्ये लोक फसलेले आहेत. कारण डायरेक्ट सेलिंगचा जसं मी तुम्हाला अर्थ सांगितला की ही एक प्रोडक्ट वितरित करण्याची प्रणाली आहे, परंतु या ठिकाणी लोकांनी पैसे लावा, पैसे मिळतील. मग 4 मागं एकाला पैसे मिळतात, 4ला काहीच मिळत नाहीत. मग असे 4ला काहीच मिळत नाही अशी संख्या हळूहळू वाढत जाते. हळूहळू वाढत गेल्यानंतर हे 4 जी लोक आहेत ही काही कालांतरानंतर ही लाखांमध्ये जातात आणि त्यावेळेस प्रॉब्लेम क्रिएट होतो. परंतु जे प्रोडक्ट बेस्ड कंपन्या आहेत तिथं पण 4च्या मागं एकाला पैसे मिळतात, परंतु 4 लोकांना त्याला गरजेचे प्रोडक्ट मिळतात. तर अशा कंपन्या खूप कमी आहेत आणि अशा कंपन्या खूप जास्त आहेत की जिथं लोक फसलेले आहेत. म्हणून लोक आज घाबरतात ह्या इंडस्ट्रीला, लोक फसल्यामुळं. आणि अशा कंपन्या की ज्यांनी लोकांना फसवलेलं आहे, पण अशा कंपन्या बऱ्यापैकी 1-2 वर्षानंतर वॉशआउट होतात, बंद होतात. सर, आता सध्या भारतामध्ये सर्वात मोठा प्रॉब्लेम जर बघितलं बेरोजगारी आहे. पण ह्या डायरेक्ट सेलिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी पैसा नाही, ज्याच्याकडे भांडवल नाही, असेही व्यक्ती, असेही जे मुलं आहेत, जे यंग पिढी आहे, हे डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करून एक करिअर करू शकतात. डायरेक्ट सेलिंग सुरुवातीलाच प्रश्नामध्ये मी सांगितलं की एक सामान्य माणसाला असामान्य किंवा त्याचा करिअर करण्यासाठी बनलेली ही एक इंडस्ट्री आहे. तर ज्या लोकांकडं इन्व्हेस्टमेंट नाही, कारण बिझनेस आहे हा, बिझनेसचं व्याख्या किंवा बिझनेसची फर्स्ट स्टेप असते दॅट इज अ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणूक करा. आणि बऱ्यापैकी लोकांना गुंतवणूक करता येत नाही, त्यामुळे लोक बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व होत नाही. परंतु हा एक असा बिझनेस आहे, हा एक असा व्यवसाय आहे की ज्या ठिकाणी इनिशियल इन्व्हेस्टमेंट काही नसते, सुरुवातीची इन्व्हेस्टमेंट काही नसती. यामध्ये फक्त प्रोडक्ट कॉस्ट द्यावी लागते. ते पण का घ्यावी लागते, तर प्रोडक्ट घेतल्यानंतर त्या प्रोडक्टचा रिझल्ट घ्यावा लागतो. रिझल्ट घेतल्यानंतर रेकमेंड करावं लागतं. म्हणजे रेकमेंड करण्यासाठी प्रोडक्ट घ्यायचे, त्याची अमाऊंट काही असू शकते, 2,000, 3,000, 5,000, 10,000 काही असू शकते. एवढ्या छोट्याशा अमाऊंटमध्ये हा व्यवसाय चालू होतो. आणि या व्यवसायामध्ये सर्वसामान्य किंवा यंग जनरेशन किंवा महिला या देखील या ठिकाणी चांगलं करिअर करू शकतात. सर, डायरेक्ट सेलिंगमध्ये जर बघितलं तर बरेच कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत. ते असं म्हणतात की बाबा तुम्ही 10,000 भरा, तुम्हाला दुप्पट होईल. काही कंपन्या म्हणतात 1,00,000 भरा, तुम्हाला महिन्याला 10,000 मिळतील. हे वास्तव्य खरं आहे का डायरेक्ट सेलिंगमध्ये? जसं मी तुम्हाला सांगितलं की डायरेक्ट सेलिंग ही एक प्रोडक्ट वितरित करण्याची प्रणाली आहे, पण काही लोकांनी याला इन्व्हेस्टमेंट म्हणून कन्सिडर केलेलं आहे. आणि ही लोक सांगतात की एवढे पैसे भरा, एक्झाम्पल जसं तुम्हाला 10,000 भरा, 5 वर्षांनी दुप्पट, किंवा ₹1,00,000 भरा महिन्याला 10,000. असं काही होत नाही. ह्या सगळ्या फसव्या कंपन्या असतात. काही लोकांना पैसे मिळतात आणि बरेचशा लोकांना पैसे मिळत नाहीत. तर अशा ह्याच्यामध्ये लोकांनी फसू नये. प्रोडक्ट बेस असेल अशा ठिकाणी लोकांनी पैसे लावावेत म्हणजे ते प्रोडक्ट परचेस करावेत. त्या ठिकाणी त्यांचं करिअर होऊ शकतं. सर, आताच म्हणलं की आपल्या देशामध्ये दिवसेंदिवस बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. पण ह्या डायरेक्ट सेलिंगमध्ये ज्यांचं शिक्षण कमी आहे, ज्याला मार्केटिंगचं ज्ञान नाही आहे, ज्याला डायरेक्ट सेलिंगचं ज्ञान नाही आहे, ज्याला त्याच्यामध्ये कौशल्य नाही आहे, ज्याच्यात स्किल नाही आहे, एक नवीन व्यक्ती आहे, तो डायरेक्ट शिक्षण संपवून डायरेक्ट सेलिंगमध्ये जॉईन झाला, तर अशा विद्यार्थ्यासाठी देखील डायरेक्ट सेलिंगमध्ये त्या क्षेत्रातलं एज्युकेशन नसताना देखील तो डायरेक्ट सेलिंग करू शकतो का? डायरेक्ट सेलिंगमध्ये फ्रेश माणूस हा करिअर करू शकतो. फ्रेश म्हणजे साधारणतः एज्युकेशन संपलेलं आहे
आता जर बघितलं तर आपल्या भारतामध्ये अजूनपर्यंत तरी या इंडस्ट्रीसाठी कुठलंही एज्युकेशनचा सब्जेक्ट नव्हता, विषय नव्हता. परंतु आत्ता जस्ट दिल्ली गव्हर्नमेंटने डायरेक्ट सेलिंगचा विषय चालू केलेला आहे. त्यासाठी फ्रेश माणूस जरी या ठिकाणी आला तरी त्याला कंपनीकडनं त्याला वेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग, बेसिक ट्रेनिंगपासून ते टॉप लेवलचं ट्रेनिंग हे हळूहळू करून त्याला दिलं जातं. त्याला शिकवलं जातं की हा व्यवसाय कसा करायचा. त्यामुळं फ्रेश माणूस जरी आला तर मिळालेले जे ट्रेनिंग आहे त्यातनं तो या ठिकाणी नक्कीच त्याचं भविष्य घडवू शकतो. सर, डायरेक्ट सेलिंग जर बनलं तर आपल्याला समजायलाच माहीत आहे की पूर्ण भारतामध्ये जर विचार केला डायरेक्ट सेलिंग म्हणतात लोक घाबरतात का? काही लोक त्याला स्कीम म्हणतात, चैन म्हणतात किंवा मार्केटिंग म्हणतात, मेंबरशिप म्हणतात, जोड्या लावा म्हणतात. हे नेमकं डायरेक्ट सेलिंग हे अशा प्रकारचं असू शकतं का? डायरेक्ट सेलिंग हे एक प्रोडक्ट वितरित करण्याची पद्धत आहे, प्रणाली आहे. म्हणजे या ठिकाणी प्रोडक्ट हे लोकांपर्यंत म्हणजे कंझ्युमरपर्यंत, कस्टमरपर्यंत पोहोचवायला पाहिजे. ज्या कंपन्या अशा टाईपचं काम करतात की प्रोडक्ट त्यांच्या कंपनीचे प्रोडक्ट हे लोकांपर्यंत, कंझ्युमरपर्यंत पोहोचवतात, कंझ्युमर ते प्रोडक्ट कन्झ्युम करतात आणि ते दर महिन्याला घेतात, त्यामुळं टर्नओव्हर येतो आणि त्यामुळं कमिशन येतं. परंतु जसे तुम्ही म्हटले की जोड्या लावा किंवा खाली माणसं जोडा, चैन करा, अशा टाईपच्या कंपन्यामध्ये करिअर होत नाही. अशा टाईपच्या कंपन्यामध्ये टोटली लॉच्या अगेन्स्ट आहेत, म्हणजे हेड हंटिंगच्या खाली येतं. परंतु ज्या ठिकाणी प्रोडक्ट हे कंझ्युमरला दिलं जातं, म्हणजे पैशाचा मोबदला, जसं आपण एखाद्या दुकानातनं, एखाद्या मॉलमधनं एखादी वस्तू घेतली, पैसे दिले, वस्तू मिळाली, हिशोब क्लिअर झाला, तसंच ज्या कंपन्या या टाईपचं काम करतात, प्रोडक्ट देतात, वस्तू देतात, पैसे घेतात आणि वस्तू देतात, अशा कंपन्या ह्या लॉंग टर्म चालतात. परंतु ज्या ठिकाणी काहीच मिळत नाही त्या कंपन्या शॉर्ट टर्ममध्ये कधीही वॉशआउट होऊ शकतात. सर, आपल्याला माहीत आहे की डायरेक्ट सेलिंगमध्ये बऱ्याच जागी आम्ही बघतो की एक प्रोडक्ट 10,000 रुपये MRP, एक प्रोडक्ट 12,000 MRP, एक प्रोडक्ट 20,000 MRP. म्हणजे डायरेक्ट सेलिंगमध्ये जे चांगल्या कंपन्या आहेत त्यांची योग्य किंमत असतात का? मार्केटपेक्षा कमी असतात का? कस्टमरला मिळतात का? डायरेक्ट सेलिंगमध्ये ॲज पर गव्हर्नमेंटच्या नियमानुसार प्रोडक्टची कॉस्ट ठरली जाते. परंतु काही अशा कंपन्या आहेत की ज्याची लोकांना कमिशन द्यायचं म्हणून त्याची किंमत वाढवली जाते. अशा टाईपच्या कंपन्या देखील फार काळ टिकत नाहीत. वर्ष 2 वर्षानंतर या कंपन्या वॉशआउट होतात. त्यामुळं प्रोडक्ट हे रिजनेबल असलं पाहिजे आणि भारतीय लोक की जे अफोर्ड करू शकतात अशा टाईपचं प्रोडक्ट असलं पाहिजे, तरच त्या कंपन्या लाँग टर्म चालतात. सर, आपल्याला माहीत आहे की आता बेरोजगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. मागे पण आपण चर्चा केलो. पण कुठल्या डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करावं नवीन पिढी, त्यांचं करिअर झालं पाहिजे, त्यांचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे, अशा कुठल्या कंपन्या जे 100% नियमात असतात, असे काय रूल्स आहेत की डायरेक्ट सेलिंगमध्ये ते व्यक्ती काम केलं पाहिजे? डायरेक्ट सेलिंगमध्ये अशा काही कंपन्या आहेत की ज्या लॉंग टर्म चालू आहेत, बऱ्याच वर्षापासून चालू आहेत, की ज्या कंपनीचे 3 P स्ट्रॉंग आहेत. सगळ्यात पहिला P येतो दॅट इज अ प्रोडक्ट. प्रोडक्ट कसं असलं पाहिजे? प्रोडक्ट हे गरजेचं असलं पाहिजे. प्रोडक्ट कसं असलं पाहिजे? प्रोडक्ट हे रिझल्ट ओरिएंटेड असलं पाहिजे. प्रोडक्ट हे रिकरिंग बेस असलं पाहिजे, म्हणजे सारखं लागणार असलं पाहिजे. आणि प्रोडक्ट हे व्हॅल्यू फॉर मनी असलं पाहिजे. तर ज्या कंपनीचा P स्ट्रॉंग आहे ती कंपनी लाँग टर्म चालते. त्यानंतर दुसरा P जर बघितला तर कंपनी बिहाइंड द पर्सन, कंपनीच्या मागं कोण लोक आहेत, प्रोफेशनल लोक आहेत का, की ज्यांचं मार्केटमध्ये एक वलय आहे, की ज्यांना मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने लोक ओळखतात, असे जर पर्सन असतील, असं जर बोर्ड ऑफ डायरेक्टर असेल तर ती कंपनी लाँग टर्म चालेल. आणि तिसरा P बघितला त्याला म्हणतात प्लॅन. म्हणजे जी लोक या इंडस्ट्रीला ॲज अ करिअर म्हणून येतात, करिअर करण्यासाठी येतात, त्यांना जर प्लॅन हा साधा आणि सोपा असेल आणि खास करून टर्नओव्हर बेस्ड प्लॅन असेल, कुठंही फसवणारा प्लॅन नसेल. टर्नओव्हर बेस म्हणजे काय, लोकांनी कंझ्युमरनी प्रोडक्ट घेतलं, त्याचा सेल झाला, त्याच्यावर टर्नओव्हर येतो, असा ज्या कंपनीचा प्लॅन असतो की ज्याच्यावर त्याला रिटेल प्रॉफिट मिळेल, ज्याच्यावर त्याला टर्नओव्हर कमिशन मिळेल, अशा कंपन्याचा प्लॅन हा लाँग टर्म चालतो. त्यामुळे 3 P प्रोडक्ट, पर्सन आणि प्लॅन ज्या कंपनीचे स्ट्रॉंग आहेत ही कंपनी लाँग टर्म चालते. सर, आत्ताच बोललो की प्रोडक्ट कसे असले पाहिजे तुम्ही सांगितलं. बरेच कंपन्या ज्यावेळेस आपण कंपनीमध्ये पैसे भरतो डायरेक्ट सेलिंगच्या, पण त्यांची पावती एक साधी असते. पण हे पावत्या जे आपण देतोय कस्टमरला किंवा डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करणाऱ्या लोकांना, हे टॅक्स इन्व्हॉइस पावत्या मिळतात का? आताचा जर नियम बघितला तर GST लागू आहे. भारत सरकारने GST लागू केलेला आहे.
काही कंपन्या अजून देखील विदाऊट जी एस टीचं पावत्या देतात, पावत्या किंवा काही त्याला इन्व्हॉइस पण म्हणलं जातं. पण ज्या इथिकल कंपन्या आहेत, ज्या लिगल कंपन्या आहेत, ते टॅक्स इन्व्हॉइसचं विथ जी एस टी देतात. या कंपन्या लाँग टर्म चालतात. पण ज्या विदाऊट जी एस टीवाल्या आहेत या कंपनी शॉर्ट टर्म चालतात. वर्ष 2 वर्षात या कंपन्या वॉशआउट होऊ शकतात. पण त्यांना वॉशआउट व्हायचं असतं म्हणून ते टॅक्स गव्हर्नमेंटला भरत नाहीत. कारण गव्हर्नमेंटला टॅक्स भरणं म्हणजे गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू यातनं वाढू शकतो. त्यामुळं अशा कंपन्या लाँग टर्म चालू शकतात. सर, हे डायरेक्ट सेलिंगमध्ये जे व्यक्ती आता काम करायला सुरुवात केलेत, बरेच व्यक्ती 1 वर्ष, काही 6 महिने, काही 1 वर्ष, 1.5 वर्ष काम करतात आणि सोडून देतात. पण हे डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करून स्वतःचं करिअर करण्यासाठी साधारणतः कालावधी किती लागतो? बघा, बिझनेस किंवा व्यवसाय ज्याला आपण म्हणू शकतो, कुठलाही व्यवसाय मार्केटमध्ये एक तर 2 प्रकारचे व्यवसाय माझ्या अनुभवानुसार आहेत. एक ट्रॅडिशनल व्यवसाय आहे, ट्रॅडिशनल बिझनेस आहे, आणि एक डायरेक्ट सेलिंग बिझनेस आहे. ट्रॅडिशनल बिझनेसमध्ये सुरुवातच गुंतवणूकपासून होती. कमीत कमी 10 लाखापासून करोडोमध्ये लोक इन्व्हेस्ट करतात. आता ज्यावेळेस हे लोक एवढे इन्व्हेस्ट करतात त्यावेळेस हे पैसे हे कुठून तरी लोन घेऊन करतात आणि हा व्यवसाय चालू करतात. आता हे जे घेतलेलं लोन रिकवर होण्यासाठी काहींना 3 वर्ष, काहींना 5 वर्ष लागतात. म्हणजे हे 3 ते 5 वर्ष लोन रिकवर व्हायला लागतात आणि नंतर त्यांना नेट प्रॉफिट चालू होतो. परंतु ते का करतात? कारण त्यांच्या डोक्यात टांगती तलवार असती, मिनिमम 10 लाखापासून तर काही करोडमध्ये. डायरेक्ट सेलिंगमध्ये इनिशियल इन्व्हेस्टमेंट शून्य असते, म्हणजे जस्ट थोडीशी प्रोडक्ट कॉस्ट असते. त्यामुळे डोक्यावर टांगती तलवार नसते. त्यामुळे लोक हा विचार करतात की मी जॉईन केलं की मला 2 महिन्यात, 3 महिन्यात, 6 महिन्यात या ठिकाणी चांगले पैसे मिळायला पाहिजेत. तसे मिळत नाहीत. तिथं पेशन्स ठेवावे लागतात. हा व्यवसाय हा टीमचा व्यवसाय. कंझ्युमर टीम एक असती आणि एक रिटेलर टीम असते. तर अशा 2 प्रकारच्या टीम तयार करण्यासाठी काहींना 6 महिने, काहींना वर्ष लागतात. तर वर्ष नंतर नक्कीच या ठिकाणी एक चांगलं इन्कम मिळू शकतो. परंतु तोपर्यंत पेशन्स ठेवणं गरजेचं आहे आणि बऱ्यापैकी लोक पेशन्स ठेवत नाहीत. त्यामुळे या ठिकाणी लोक बाहेर पडतात की अरे मी 3 महिने केलं, मी 6 महिने केलं, पण मला काहीच जमलं नाही. पण त्यांनी जर पेशन्स ठेवला वर्षभर मिनिमम, तर गॅरंटेड त्यांना महिन्याला एक साधारणतः 40-50 हजार रुपये तर सहज मिळू शकतात आणि नंतर हे इन्कम मल्टिपलमध्ये वाढू शकतं. त्यामुळं सामान्य बिझनेस जो असतो, जो ट्रॅडिशनल बिझनेस, या ठिकाणी देखील 4 ते 5 वर्षानंतर रिटर्न मिळतात. या ठिकाणी देखील 1 वर्षानंतर ते 3 वर्षापर्यंत चांगले रिटर्न मिळू शकतात. पण या ठिकाणी पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. साधारणतः 3 वर्ष या इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी लागतात, बरोबर आहे? आता हे इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जे डायरेक्ट सेलर आहेत त्यांना साधारणतः दिवसभरातला, जसा आता एखादा नोकरी करणारा माणूस 8 तास देतो, एखादा व्यवसाय करणारा तो 12 तास देतो, पण या डायरेक्ट सेलिंगमध्ये किती वेळ दररोजचं दिलं पाहिजे? इनिशियल लेवलला सुरुवातीला ज्यावेळेस कोणी या कंपनीला या इंडस्ट्रीला जॉईन करेल त्यावेळेस सुरुवातीला पार्ट टाईममध्ये केलं तर चालेल, रोजचे 4 तास काम केलं तर चालेल. जसं काम वाढत जाईल साधारणतः 3 ते 6 महिन्याच्या कालावधीनंतर याला त्यांनी फुल टाईम काम केलं पाहिजे. एक 6 महिन्यानंतर फुल टाईम केलं तर त्याला बऱ्यापैकी चांगले पैसे जॉबमध्ये जसे मिळतं तसे मिळू शकतात. वर्षानंतर त्याला अजून थोडा वेळ, जसा एखादा बिझनेसमॅन देतो की 10 तास 12 तास तसे दिले तर तो व्यक्ती लाखामध्ये पण पैसे या इंडस्ट्रीमध्ये मिळू शकतो. सर, विशेषतः आता हे जसं इतर बिझनेस आहेत, ऑटो इंडस्ट्री आहे, मोबाईल इंडस्ट्री आहे, या इंडस्ट्रीमुळे देशाचा GDP वाढतो, बरोबर आहे? तसं या डायरेक्ट सेलिंगमुळे येणाऱ्या काळात GDP वाढेल का? डायरेक्ट सेलिंग ज्या एथिकल कंपन्या आहेत ह्या प्रोडक्ट सेल करतात. प्रोडक्ट सेल केल्यानंतर त्यांना GST गव्हर्नमेंटला द्यावं लागतो. म्हणजे त्या प्रत्येक प्रोडक्टवर, काही प्रोडक्टवर 5% ते 18% GST आहे. हा GST हा कस्टमरकडनं घेतला जातो आणि हा जो रेव्हेन्यू जनरेट होतो, या रेव्हेन्यू जनरेट झाल्यामुळं गव्हर्नमेंटला याला GDP वाढण्यामध्ये नक्कीच मदत होणार आहे. म्हणजे साधारणतः अजून एक 3 वर्षानंतर या इंडस्ट्रीतनं येणारा GDP हा सगळ्यात हायेस्ट असू शकतो, डायरेक्ट सेलिंगमधनं येणारा GDP. सर, आता बरेच फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूबच्या माध्यमातून आपण बघतो हे डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीविषयी नकारात्मक रिस्क बनले जातात की तुम्ही एवढे पैसे भरा, एवढे मिळतील, किंवा तुम्हाला गाडी मिळेल, किंवा तुम्हाला फॉरेनचा ट्रिप मिळेल, तुम्हाला एक बंगलो मिळेल. असे जे नकारात्मक रेट बनवतात, हे नेमकं कारण काय? बघा, जसं मग अशी मी सांगितलं की बऱ्याचशा अनएथिकल कंपन्या मार्केटमध्ये ह्या आलेल्या आहेत. कारण 1996 साली इंडस्ट्री भारतामध्ये आली. 96 पासून 2001 पर्यंत याला कुठलाही कायदा लॉ नव्हता.
तर लोकांनी याला चेन स्कीम, मेंबर स्कीम, लोक जोडा या पद्धतीमध्ये चालू केलं आणि तिथं प्रलोभनं दिली की तुम्ही एवढे लोक जोडल्यानंतर तुम्हाला ही ट्रिप, एवढे लोक जोडल्यानंतर तुम्हाला गाडी मिळेल, एवढे लोक जोडल्यानंतर तुम्हाला घर मिळेल किंवा फॉरेन ट्रिप मिळेल. परंतु डायरेक्ट सेलिंगचा अर्थ काय? प्रोडक्ट वितरित करण्याची पद्धत. लोक जोडणं हा प्रकार नाही या ठिकाणी. तर अशा काही कंपन्यामुळं काही लोक त्यामध्ये नक्कीच आलेले आहेत आणि त्या लोकांना ते नाही मिळालं म्हणून लोक याला थोडं निगेटिव्ह म्हणतात. परंतु ज्या एथिकल कंपन्या आहेत त्या ठिकाणी लोकांचे करिअर झालेले आहेत आणि होत चाललेले आहेत. अशा बऱ्याचशा भारतीय काही विदेशी कंपन्या आहेत की ज्या ठिकाणी लोक महिन्याला लाखो रुपये कमावतात, त्यांची स्वप्न पण पूर्ण झालेली आहेत. त्यामुळं डायरेक्ट सेलिंगमध्ये प्रोडक्ट विकणं हा मेन पार्ट असतो. म्हणजे तुम्ही आता सांगल्याप्रमाणे डायरेक्ट सेलिंगमध्ये जर करिअर करायचं असेल किंवा एक स्ट्रॉंग करिअर करायचं असेल तर 3P तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर तशा कंपनीमध्ये जर त्यांनी डायरेक्ट सेलिंगची सुरुवात केली तर नक्की त्यांचं करिअर होऊ शकतं. बरोबर. डायरेक्ट सेलिंगमुळे देशातली जे बेरोजगारीचं जो प्रमाण आहे, बेरोजगार जे वाढत चालले, या डायरेक्ट सेलिंगमुळे येणाऱ्या काळात कमी होऊ शकतो बेरोजगारीचं प्रमाण. बघा, आज जर बघितलं भारतामध्ये दरवर्षी 10वी नंतर 12वी नंतर ग्रॅज्युएशन किंवा वेगवेगळ्या प्रकारचे डिप्लोमा यातनं बरेचसे लाखो विद्यार्थी बाहेर पडतात. परंतु आज भारत सरकारकडे या लोकांना द्यायला तेवढ्या नोकऱ्या नाही, जॉब्स नाही, गव्हर्नमेंटमध्ये पण नाहीत, प्रायव्हेटमध्ये पण नाही. पण आता एवढं शिक्षण झाल्यानंतर यांना जर नोकरी नाही मिळाली तर यांचं भवितव्य कसं घडेल? मग आता यासाठीच सुरुवातीचा जो पहिला प्रश्न होता की हा सामान्य माणसाला असामान्य बनवण्यासाठी हा व्यवसाय चालू झालेला आहे, ही इंडस्ट्री चालू झालेली. तर अशा लोकांनी या ठिकाणी आलेत तर त्यांना नक्कीच करिअर होऊ शकतं. जसं मी सांगितलं की या ठिकाणी आल्यानंतर फ्रेशर आला, फ्रेश माणूस आला तर त्याला वेगवेगळ्या प्रकारचे बेसिक ट्रेनिंगपासून तर टॉप लेवलचे ट्रेनिंग पण दिले जातात. पण त्यांनी थोडं पेशन्स ठेवले पाहिजेत. नक्कीच त्याचं या ठिकाणी भवितव्य घडवू शकतं. सर, आता जसं पुरुष व्यक्ती यामध्ये काम करतात, विद्यार्थी काम करतील डायरेक्ट सेलिंगमध्ये, त्यासोबत महिला पण डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करू शकतात का? कारण त्यांचं सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की घरातले काम आहेत, मुलांचं शिक्षण आहे, वेळ कमी मिळतो. ह्या कमी वेळामध्ये देखील हे जे महिला आहेत जे पार्ट टाईममध्ये डायरेक्ट सेलिंग करू शकतात का? डायरेक्ट सेलिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारची प्रोडक्ट असतात. जसं बघितलं तर पर्सनल केअर हा एक रेंज आहे, होम केअर एक रेंज आहे, कॉस्मेटिक एक रेंज आहे. आता ह्या 3 रेंजमध्ये जी कंपनी प्रोडक्ट बनवते ही प्रोडक्ट खास करणं एक महिला लोकांना जास्त सांगू शकते. आणि एखाद्या महिलेने जर लोकांना सांगितलं त्यांच्या मैत्रिणींना तर नक्कीच प्रोडक्ट सेल होऊ शकतात. तर आता जर भारताबाहेरचा विचार केला, इतर देशांचा विचार केला, त्या ठिकाणी महिलांचं प्रमाण जास्त आहे या इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याचं. पार्ट टाईममध्ये घरची सगळी कामं सांभाळून, कारण आता संपूर्ण ऑनलाईन सिस्टीम झालेली आहे. आता पहिल्यासारखं कुठं ऑफिसला जायला लागत नाही आहे, कुठं स्टॉक पॉईंटला जाऊन प्रोडक्ट घ्यायला लागत नाहीत. आता ऑनलाईन लोकांना समजून सांगून ऑनलाईन ऑर्डर दिलं तर लोकांच्या घरपोच प्रोडक्ट डिलिव्हरी देखील होती. त्यामुळं महिला हा वर्ग आहे हा त्यांची सर्व कामं सांभाळून दुपारचा जो एक 2-3-4 तासाचा वेळ असतो, या 4 तासामध्ये काम करून त्या आत्मनिर्भर होऊ शकतात. त्यांना लागणारे जे पैसे आहेत हे ते पैसे त्यातनं सहज कमवू शकतात. कारण पर्सनल केअर, हेल्थ केअर, होम केअर, कॉस्मेटिक अशा टाईपच्या कंपन्याचे जे प्रोडक्ट आहेत त्या टाईपच्या कंपन्यांच्या त्या टाईपच्या कंपन्यांमध्ये त्यांनी जॉईन केलं पाहिजे तर नक्कीच त्यांचं करिअर होऊ शकतं. जसं आता सध्या डायरेक्ट सेलिंग जर बघितलं तर काही लोकांच्या मनामध्ये शंका आहे, काही लोकांना वाटते करिअर होऊ शकत नाही, काही लोक काम करून करिअर करू लागलेत. पण हे सर्व गैरसमज दूर करण्यासाठी किंवा होण्यासाठी यावर सरकारनं काही काम केलं पाहिजे का? डायरेक्ट सेलिंगच्या कायद्यावर काही काम केलं पाहिजे का? बघा, डिसेंबर 2021ला या सरकारने याला कायदा आणला, लॉ आणला. परंतु त्यानंतर बऱ्यापैकी वातावरण भारतामध्ये जर बघितलं तर इलेक्शनचं वातावरण चालू झालेलं आहे. ज्यावेळेस इलेक्शन पूर्ण होईल त्यावेळेस सरकार नक्कीच याकडे लक्ष देईल. तिथपर्यंत अशा नॉन एथिकल कंपन्या काम चालू करतील. परंतु ज्यावेळेस सरकार याकडे लक्ष देणार आहे, ह्या ज्या लॉचे जे काय रूल्स बनवले, या रूल्समध्ये ज्या ज्या कंपन्या बसतात याच कंपन्या पुढं चालू शकतात. ज्या कंपन्या प्रॉब्लेमॅटिक आहेत या सगळ्या कंपन्या येणाऱ्या काही दिवसामध्ये ह्या वॉशआउट नक्कीच होणार आहेत. सर, आता ह्या डायरेक्ट सेलिंगला येणाऱ्या काळात भविष्य आहे का? म्हणजे ग्रोथ होईल का सर्व? तुम्हाला काय वाटतं याच्या बाबतीत?
ही जी डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्री आहे ही एकमेव अशी इंडस्ट्री आहे की जी येणाऱ्या 5 वर्षानंतर भारत सरकारला जास्तीत जास्त रेव्हेन्यू देणार आहे. कारण दरवर्षी जसं मी सांगितलं की 10वी 12वी ग्रॅज्युएट डिप्लोमा यातनं विद्यार्थी बाहेर पडतात आणि यांना एक इन्कमचा सोर्स मिळेल याची शाश्वती खूपच कमी आहे. तेवढ्या नोकऱ्या नाही आहेत, पण असे लोक नक्कीच डायरेक्ट सेलिंगकडं अट्रॅक्ट होतील. आज डायरेक्ट सेलिंगमध्ये येण्यासाठी लोकांना कन्व्हिन्स करावं लागतं की बाबा ही अशी इंडस्ट्री, यात असं करिअर होतं. पण येणाऱ्या 3 ते 5 वर्षानंतर या इंडस्ट्रीमध्ये देखील येण्यासाठी लोकांना लाईन लावावं लागेल. त्यांना पहिलं काय म्हणते त्याला अप्लाय करावं लागेल, नंतर त्यांचा इंटरव्ह्यू होईल. अशी वेळ येणाऱ्या 3 ते 5 वर्षानंतर नक्कीच येणार आहे आणि त्यावेळेस भारतासाठी रेव्हेन्यू जेवढा जास्त मिळेल तेवढा GDP पण नक्कीच वाढणार आहे. देशातील युवा पिढीला तुमचा संदेश काय? कारण तुम्ही या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये 35 वर्षापासून आहेत, तुमचं खूप मोठं करिअर पण झालेलं आहे, पण युवा पिढीला डायरेक्ट सेलिंगमध्ये काम करावं म्हणून तुमचा संदेश काय? युवा पिढी यांनी शिक्षण घेतलेलं आहे, शिक्षण पूर्ण झालेलं आहे. प्रत्येकाला स्वप्न असतात. असं कोणच नाही की ज्याला स्वप्न नाहीत की माझं घर झालं पाहिजे, मग माझं गाडी झाली पाहिजे, मग माझं बँक बॅलन्स असलं पाहिजे, एक माझं लाईफस्टाईल असलं पाहिजे. कारण आत्ताचं जे युग आहे एक लाईफस्टाईलने जगतं. आता हे सर्व करायचं असेल तर जी नोकरी त्याला मिळेल जी खूप कमी अमाऊंटची असेल तिथं करिअर होईल का नाही माहीत नाही, पण त्यांनी जर या डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीचा आधार घेतला आणि डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीनुसार त्यांनी काम केलं, थोडासा पेशन्स ठेवला, 1 वर्षापासून ते 3 वर्षाचा कालावधीचा पेशन्स ठेवला, तर 3 वर्षानंतर त्याचे एक स्वप्न पूर्ण व्हायला ही इंडस्ट्री नक्कीच मदत करणार आहे. तर युवा पिढीला माझा हा संदेश आहे की तुम्ही डायरेक्ट सेलिंग इंडस्ट्रीमध्ये या. आज तुम्हाला ही इंडस्ट्री थोडी वेगळी वाटते, परंतु येणाऱ्या 3 वर्षानंतर या इंडस्ट्रीमध्ये येण्यासाठी देखील तुम्हाला पहिलं अप्लाय करावं लागेल. तर प्रत्येकाने आत्ता यामध्ये या 3 वर्षामध्ये येतं तुमचं नक्कीच करिअर होईल. आत्ताच या क्षेत्रामधले यांचा 35 वर्ष अनुभव आहे अशा व्यक्तींचा आपण मुलाखत घेतलेली आहे. यामधून आपल्याला एक समजलेलं आहे की आपल्या डायरेक्ट सेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी आपल्याला पैसा लागत नाही, आपल्या एज्युकेशनची गरज नाही. कारण पैसा आपल्या छोटंसं इन्व्हेस्टमेंट असेल कदाचित, त्यानंतर दुसरं एज्युकेशन जर नसेल तर त्या डायरेक्ट सेलिंगमधले जे काही सिनियर असतात ते एज्युकेशन आपल्याला दिले जातात. त्याच्यानंतर कंपनीचे जे 3 P आहेत, हे 3 P जर समजून घेऊन अशाच डायरेक्ट सेलिंग कंपनीमध्ये तुम्ही जे जॉईन झालात, 3 ते 5 वर्ष वेळ दिलात, तर तुमचं नक्कीच या ठिकाणी करिअर होईल, नक्कीच तुमचे इथं स्वप्न पूर्ण होतील. सर, आपण या KP न्यूज चॅनलमध्ये मुलाखत दिलात, आपला वेळात वेळ काढून आल्याबद्दल आपल्याला खरंच खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय भारत.